कशी वाटली माझी छोटीशी राधा राणी? सुंदर आहे ना? तर फ्रेंड्स, आज आपण हाच लुक क्रिएट करणार आहोत, म्हणजेच लहान मुलींना राधा राणीचा मेकअप लुक कसा करायचा ते पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मुलींचे केस बेल्ट लावून व्यवस्थित टाय करून घ्यायचे आहे, म्हणजे मेकअप प्रोडक्ट्स त्यांच्या हेअर्सला किंवा त्यांच्या बेबी हेअर्सला लागणार नाहीत. त्यानंतर मी येथे ममाअर्थचे मॉइश्चरायझर लावून घेत आहे. हे स्किनला छान मॉइश्चराइज ठेवते व आज मी असे मेकअप प्रोडक्ट्स वापरणार आहेत की ज्यामुळे मुलींची स्किन ही हार्मफुल होणार नाही. लहान मुलींचा मेकअप करताना जास्त हेवी मेकअप प्रोडक्ट्स वापरणे अवॉइड करायचे. आता मी येथे हेवी फाउंडेशन न वापरता फक्त बेबी क्रीम चेहऱ्यावर लावून घेत आहे, त्यामुळे बऱ्यापैकी कव्हरेज मिळते. आणि लहान मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स, ॲक्ने नसतात, त्यामुळे करेक्टर, कन्सिलर वापरण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर न वापरता तिची डेली यूजची लूज पावडर वापरली आहे. पावडर व्यवस्थित चेहऱ्यावर आणि मानेवर अप्लाय करून झाली की आपला बेस तयार झाला असे समजायचे आणि त्यानंतर आय मेकअप करून घ्यायचा. राधा कशी गुलाबी गुलाबी अशी छान दिसते, म्हणून दोन्ही आयशॅडोवर पिंक कलरचा यूज करायचा. मी येथे आयशॅडो अप्लाय करताना माझ्या रिंग फिंगरने अप्लाय करते, म्हणजे तिच्या आईजवर जास्त प्रेशर पडणार नाही. लहान मुलींचा मेकअप करताना अशा बारीक सारीक गोष्टींचा देखील विचार करणे आवश्यक आहे. आता नॅचरल आय लुक वाटण्यासाठी अगदी थिन आयलाइनर दोन्ही आईजवर लावून घ्यायचे. त्यानंतर चांगल्या क्वालिटीचे काजळ दोन्ही आईच्या वॉटरलाईन्सवर अप्लाय करायचे. मी येथे मेबेलिनची काजळ स्टिक यूज करते. लहान मुलींचा मेकअप करण्याआधी एका गोष्टीची खबरदारी नक्की घ्या, ती म्हणजे मेकअप प्रोडक्ट्स यूज करण्याआधी त्यांची एक्सपायरी डेट नक्की चेक करून बघा व त्यानंतरच ते यूज करा. काजळ अप्लाय झाल्यानंतर ब्रो पेन्सिलने दोन्ही आयब्रोज सेट करून घेतले व नंतर फेक लॅशेसचा वापर न करता एक चांगला व्हॉल्यूम देणारा मस्कारा यूज केला. त्यानेच 2 कोट आय लॅशेसवर दिले, म्हणजे राधाचा सुंदर मोठे दिसणारा आय लुक क्रिएट होईल. आता मुलीला एक गोड छोटीशी स्माइल करायला सांगायची आणि त्या स्माइली चिक्सवर पिंक कलरचा ब्लश अप्लाय करायचा. त्यानंतर राधा मेकअप असल्यामुळे पिंक कलरची लिपस्टिक अप्लाय केली. लहान मुली काही खाताना किंवा पिताना त्यांच्या ओठांची लिपस्टिक थोडीफार त्यांच्या तोंडात जाण्याची शक्यता असते, म्हणून लिपस्टिक देखील चांगल्या क्वालिटीची लॉंग लास्टिंग वापरा. मी येथे इनसाइडची लिपस्टिक यूज केली आहे. त्यानंतर राधाचा फेस कसा नॅचरली शाईन करतो तसा शायनी फेस दिसण्यासाठी चिक्स बोन्सवर आणि टी झोनवर पावडर हायलायटर अशा पद्धतीने अप्लाय करून ते डस्ट ऑफ करून घेतले, म्हणजे फेस नॅचरली शायनी दिसेल. त्यानंतर राधा मेकअपचा महत्त्वाचा टास्क म्हणजे बिंदी. त्यासाठी मी येथे रेड अँड व्हाईट कलरचे 2 गंध व त्याचबरोबर एक पिन देखील घेतली आहे. सर्वात आधी कपाळाच्या मध्यभागी रेड कलरचा गंध लावून त्याच्या साइड्सने पिनच्या हेल्पने बारीक बारीक व्हाईट गंधाची बॉर्डर करून घ्यायची आहे. आता तोच व्हाईट गंध आयब्रो बोन्सवर ठराविक अंतरावर लावून घेतला व त्यानंतर 2 व्हाईट कलरच्या गंधामध्ये एक असा रेड गंधाचा डॉट ठेवला. कपाळावर आयब्रो बोन्सवर अशा टिकल्या किंवा बिंदी लावल्या तरच राधाचा मेकअप केल्याचा किंवा राधा बनल्याचा फील येतो, नाही का? त्यानंतर राधासारखे लांब केस तर सर्व मुलींचे नसतात, तर त्यासाठी असे फेक हेअर ॲसेसरीज, याला गंगावेणी देखील म्हणतात, तर ती यूज करायची. त्याची नॉर्मल ट्रॅडिशनल 3 बेड्स वेणी जशी करतो तशी बनवून खाली रबरने टाय करायचे. त्याला तुम्ही एखादा गजरा देखील माळू शकता किंवा वेगवेगळे फ्लावर्स किंवा वेगवेगळ्या हेअर ॲसेसरीज देखील वेणीमध्ये लावू शकता. मी येथे आज सिंपल वेणीच ठेवली आहे, ती देखील खूप छान दिसते. त्यानंतर मुलींचे पुढचे केस व्यवस्थित मागे घेऊन ते एखाद्या बारीक रबरने टाय करायचे. आता त्यांचा ड्रेस म्हणजे घागरा व्यवस्थित वेअर करून घ्यायचा. त्यानंतर आपण जी हेअर सप्लिमेंट तयार केली तिच्यामध्ये एक पिन घालून ती अशा पद्धतीने मुलीची जी पोनी बांधली होती तिच्यामध्ये खोचायची, म्हणजे ती पोनीच्या रबरमध्ये व्यवस्थित सिक्युअर राहील. तसेच ओढणीच्या प्लीट्स करून त्या लेफ्ट शोल्डरवर सेफ्टी पिनने सिक्युअर करून घ्यायची व खालचा पार्ट लेहंग्यामध्ये खोचून घ्यायचा. आता ओढणीचा मिडल पार्ट डोक्यावर पिनने अशा पद्धतीने फिक्स करायचा.
आणि आपण जी हेअर सप्लिमेंट लावली होती ती पुढे घ्यायची, म्हणजे ओरिजिनल केसांची हेअरस्टाईल केली आहे असे दिसेल। आता राधाची ज्वेलरी विअर करून घ्यायची आहे, त्यामध्ये मांग टिक्का, तो देखील केसांमध्ये अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। त्यानंतर नाकातील नथ, जर मुलीचे नाक टोचले नसेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीची प्रेसिंगची नथ घालू शकता, यामुळे खूप सुंदर लुक येतो। त्यानंतर गळ्यातील चोकर, बांगड्या विअर करून झाले की झाली आपली सुंदर गोड छोटीशी राधाराणी तयार। आय होप तुम्हाला देखील हा मेकअप लुक आवडला असेल व त्याचबरोबर व्हिडिओमधून लहान मुलींचा मेकअप कसा करायचा, कोणती काळजी घ्यायची याबद्दलच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स देखील आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि छान अशा कमेंट्स देखील करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।